आणि पहलगाम हल्ल्यासंदर्भात मोठी अपडेट येते। एप्रिलच्या सुरुवातीला हल्ल्याबाबत गुप्तहेर विभागाकडून माहिती मिळालेली असं सूत्रांचं म्हणणं आहे। पहलगाम हल्ल्याबाबत आधीच माहिती मिळालेली होती असंही सूत्रांकडून कळतंय। पहलगामच्या हॉटेलवरही हल्ल्याचा प्लॅन होता। पहलगामच्या अनेक ठिकाणांची दहशतवाद्यांनी रेकी केल्याचं समोर येतंय। बैसरनसह आरू बेताब खोऱ्याची दहशतवाद्यांनी रेकी केली होती। बैसरनमधली कमी सुरक्षा पाहून दहशतवाद्यांनी तिकडे हल्ला केला। मार्च महिन्यात दहशतवाद्यांनी गुलमर्गमध्ये हल्ल्याचं प्लॅनिंग केलं। गुलमर्गमध्ये सुरक्षा वाढल्यावर हे दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये आले असंही कळतंय। सूरज सावंत अधिकचे अपडेट देतील। सूरज, आणखी एक मोठी अपडेट आता पहलगाम हल्ल्यासंदर्भात। नक्कीच अश्विन, आपण पाहतोय की पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी या दहशतवाद्यांनी इथल्या काश्मीरमधल्या पर्यटन स्थळाची अनेक ठिकाणी पाहणी केली होती। त्यामध्ये गुलमर्गमध्ये देखील आधी त्यांनी कट रचला होता। त्यानंतर बेताब व्हॅली या ठिकाणी देखील त्यांनी त्याचा आढावा घेतला होता। मात्र त्या ठिकाणची जी सुरक्षा रक्षक व्यवस्था लक्षात घेता त्या ठिकाणी त्यांची हिंमत झाली नाही। त्यामुळेच त्यांनी पुढे जाऊन या ठिकाणी बैसरन व्हॅली, जिथे पहलगाम या ठिकाणी दहशतवादी नाही आहेत हे पाहूनच त्या ठिकाणी हल्ला केल्याचं तपासात समोर आलेलं आहे। आणि त्या ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी ही लक्षात घेऊन त्या योजनेला कुठेतरी यशस्वीरित्या पार पाडता येईल या अनुषंगाने त्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे। मात्र पोलिसांची जी यंत्रणा होती याबाबत कुठेतरी एक कल्पना होती, त्यानुसारच त्यांनी ही संपूर्ण रचना केली होती। आणि बैसरन खोऱ्याची रेकी केल्यानंतर त्यांनी या हल्ल्याची अंतिम योजना ही आखल्याचा आता तपासात समोर आलेलं आहे। ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात हेच मुख्य टार्गेट होतं। त्यामुळेच त्यांनी गुलमर्ग या ठिकाणी त्यांची हिंमत झाली नाही, कारण त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात। त्याचबरोबर जी दुसरी बेताब व्हॅली आहे त्या ठिकाणी देखील आखणी केल्याचं आता तपासात समोर आलेलं आहे। धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने जय्यत तयारी सुरू केली असतानाच पाकिस्ताननेही सीमेवर कुरापती सुरू केली।